नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज. गुलाल महापालिकांचा या आमच्या कार्यक्रमामध्ये आज आपण नाशिक महापालिकेचा आढावा घेणार आहोत. मुंबईची परसबाग आणि कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. मागच्या वेळी म्हणजे 2017 मध्ये भाजपनं 122 पैकी 66 जागा जिंकत एक हाती कमळ फुलवलेलं होतं. पण आता राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत. शिवसेनेमधील फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेकडे 28 नगरसेवक गेलेत, तर ठाकरेंकडे केवळ बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक शिल्लक राहिलेले आहेत. राष्ट्रवादीची सुद्धा तशीच काहीशी अवस्था झालेली दिसते आणि अशातच आता भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी ही थेट लढत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या युतीचा करिश्मा हा नाशिकमध्ये काय रंगत आणतो याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गोदावरी स्वच्छता, पुढे मेट्रो, IT पार्क आणि आगामी कुंभमेळ्याचं नियोजन या सगळ्या मुद्द्यांवरती नाशिककर नेमकं कुणाला कौल देणार याच विषयावरती आज आपण या आपल्या चर्चेमधनं विचार करूया. तर नाशिककरांच्या राजकीय पक्षांकडनं नेमक्या काय अपेक्षा आहेत, सध्याच्या राजकारणावरती नाशिककरांची नेमकी काय मत आहेत याबद्दल बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण टाचणे यांनी. बघूयात. माझ्यासोबत वेगवेगळ्या क्षेत्रातली नाशिकमधील ही महत्त्वाची आणि प्रमुख मंडळी आहे. त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग काम केलेली ही मंडळी आहे आणि त्यांच्या या सगळ्या काळातील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला मी पुरोहित संघाच्या प्रतिनिधींची बाजू ऐकून घेईल. काय सांगाल, काय तुम्ही या निवडणुकीकडे बघताय, काय अपेक्षा आहे? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आम्हाला तीर्थपुरोहितांना ज्या अपेक्षा असतात त्या सर्वसाधारण सर्व लोकांच्या दृष्टिकोनात नसतात. मुळात आम्ही आमच्यासाठी म्हणून काहीच मागणी करत नाही. या तीर्थाचा विकास चांगला व्हावा, तीर्थाचं स्वच्छता राहावी, तीर्थाटन वाढावं आणि त्या अनुषंगाने गोदावरी नदी प्रदूषित जी आहे ती स्वच्छतेकडे कशी जाईल आणि आमच्याकडनं त्यासाठी लागणारं जे काही सहकार्य असतं, आमच्या माध्यमातून होणाऱ्या पूजापाठ, क्रियाकर्म याच्यामध्ये कशा पद्धतीने आम्हाला विकास करता येईल आणि त्याच्याबद्दल येणाऱ्या यात्रेकरूंना कशा सुविधा देता येतील याविषयी आमच्या त्या लोकप्रतिनिधींकडनं अपेक्षा आहे. मैं आशा करता हूँ जो अभी महानगर पालिका इलेक्शन आ रहा है तो हम लोग अच्छे उम्मीदवार चुन के दे और नासिक महानगर में अच्छा महापौर बने जो आने वाले सिंघस 2027 में बड़े धूमधाम से हो, क्योंकि ये नासिक कुंभ मेला 4 जगह में जहाँ कुंभ मेला होता है, नासिक कुंभ मेला सबसे बढ़िया कुंभ मेला, इसके आज अपने पहले से भी आज भी इसके नाम है. मैं ये समझता हूँ हम लोग सभी लोग मिलकर एक चुनाव में अच्छा उम्मीदवार को चुनने की दे और अच्छा महापौर बने, तब नासिक की विकास होगा, नासिक की तीर्थ क्षेत्र की विकास होगा आणि आने वाला सिंघस्त बढ़िया निर्भीक साथ हो. नाही, मुळात आत्ताच्या गोदातीरी आपण उभे आहोत. हा गोदा तट आणि नाशिक शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेली औद्योगिक नगरी हे दोन्हीही नाशिकचं संपूर्ण अर्थकारण हरवणाऱ्या बाबी आहेत. या ऊर्ध्ववाहिन्या आहेत. रोजचं इथलं फ्लोटिंग पॉप्युलेशन जर आपण बघितलं तर इथं 50,000 तिथं 50,000 एवढं फ्लोटिंग पॉप्युलेशन या दोन टोकांवर आहे. दुर्दैवाने या दोन्ही टोकांच्या मूलभूत सेवा सुविधांकडे फार आपलं लक्ष जात नाहीये. तर ह्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरची परिपूर्णता जर केली, आपण स्मार्ट सिटी नाशिकची निवड झालेली. स्मार्ट सिटीचा जो मूळ उद्देश आहे की गुंतवणुकीकरता योग्य असलेलं शहर अशी त्याची संकल्पना आहे, परंतु ती बाजूला राहून त्याच्याकडे न लक्ष देता इतर बाबींकडे जे देत आहे, तर त्याचा फोकस या लोकप्रतिनिधींकडून आम्हाला येणाऱ्या काळामध्ये अपेक्षित आहे. जर नाशिक महानगरपालिकाचं क्षेत्र बघितलं, हे खूप मोठं व्हास्ट क्षेत्र आहे आणि जवळजवळ मराठी मीडियम, इंग्रजी मीडियमच्या जवळजवळ 550 स्कूल ह्या नाशिक कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहेत आणि 550 जेव्हा स्कूल या ठिकाणी रन होत आहेत, आता भविष्याकडे एज्युकेशन हब म्हणून नाशिककडे बघितलं जात आहे. वास्तविक तिथे वर्ग 1चा अधिकारी पाहिजे, त्याच्या खालची यंत्रणा सक्षम पाहिजे आणि नाशिक महानगरपालिका जेव्हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे बघताना जर बघितलं तर तो एक दुधाभाव होतो. एक इथे ट्रेनिंग सेंटर सुद्धा चांगलं नाही शिक्षकांना. चांगल्या प्रकारचं फूड
हब जे पाहिजे असतं ते अस्तित्वात नाही. अनेक लोक विचारतात इथे कुठे चांगलं अन्न मिळेल, आपण सांगतो पंचवटी हॉटेलला जा, तेही सध्या बंद आहे. म्हणजे इथे जे लोक बाहेरून येतात त्यांना खाण्यापिण्याविषयी अत्यंत प्रॉब्लेम निर्माण होतात. राहायचं कुठे हा एक मोठा प्रश्न. इथे ज्या धर्मशाळा अस्तित्वात आहे त्या सगळ्या जुन्या पद्धतीच्या आहेत किंवा जीर्ण झालेल्या आहेत. नवीन पद्धतीचं काय करता येईल जेणेकरून येणारे जे यात्री ॲटलिस्ट रात्रभर व्यवस्थित राहू शकतील, त्यासाठी काय महापालिकेतर्फे करता येईल याचं ज्ञान, नॉलेज किंवा याचा आराखडा ते येणाऱ्या लोकांना असणं आवश्यक आहे. आणि हा संपूर्ण परिसर आता याच्यात अनेक ठिकाणी महापालिकेचे असणारे विविध प्रकारचे रिकामे जागा पडलेल्या आहे, महापालिकेच्या अंडर असलेल्या, जिथे गंजेडी, दारुडे, जुगारी, सट्टेबाज बसतात. तर या जागा अकारण पडलेल्या आहेत, ज्याचा काही अर्थ नाही. आणि या धार्मिक नगरी गोदावरीच्या काठी असणाऱ्या अशा रिकाम्या जागा ह्या असणाऱ्या येणाऱ्या लोकांनी त्याचं पूर्ण नियोजन चांगलं केलं पाहिजे. या धर्मक्षेत्रासाठी लागू होतील किंवा फूड हबसाठी उपयोगी राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या फक्त राजकीय सत्तेसाठी किंवा राजकीय स्पर्धा नसून नाशिक शहराच्या विकासाचा आराखडा ठरवण्याची ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे नाशिक शहरामध्ये मतदारांनी मतदान करताना आपला उमेदवाराचे चारित्र्य, त्याचप्रमाणे त्याची प्रशासकीय क्षमता, त्याचे नेतृत्व, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मतदान केले पाहिजे. नाशिक महानगरपालिकेचं जे केंद्रबिंदू आहे ते सिंहस्थ कुंभमेळा आहे, आगामी सिंहस्थ कुंभमेळा. आणि कुंभमेळ्याच्या हिशोबाने आपण जर पाहिलं तर उमेदवारांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढलेली. त्याचं कारण असं आहे का 26,000 कोटीचा एकूण निधी येणार आहे आणि त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण वगैरे स्थापित झालेले आहे. आता आगामी सिंहस्थ कुंभमेळा कुठं भरतो? रामकुंडच्या तटावर भरतो. रामकुंडावर काय भरतो, इतर कुंडावर का भरत नाही? कारण की अरुणा आणि गोदावरी नदीचा संगम रामकुंडामध्ये. गोदावरी कुठे हो? गोदावरी कॉन्क्रीटच्या गाडली गेलेली. जय श्रीराम जय श्रीरामचे नारे द्यायचे आणि जे श्रीरामाचं जे स्नानगृह होतं ते गाडून ठेवायचं. नंबर 1. नंबर 2, अरुणा नदी अस्तित्वहीन केलेली. अरुणा नदीचं अस्तित्व वर्षानुवर्षापासून संपलेलं आहे. ते कमीत कमी इंद्रकुंडापासून ते रामकुंडापर्यंत पुनर्जीवित करून घेतली पाहिजे. अरुणा आणि गोदावरीचा जो संगम आहे पूर्वव्रत केला गेला पाहिजे. येणाऱ्या भाविकांची फसवणूक कमीत कमी करू नका ना तुम्ही. नाशिककरांची तर करता. देश विदेशातून करोडो लोक तुमच्याकडे येणार नाही तर तिथं बोर्ड लावून टाका, कॉन्क्रीट काढायचं नसेल की अरुणा नदी पुनर्जीवित करायचं नसतील तर लोक त्यांच्या रिस्कने आंघोळ करतील, काय करायचं काही नाही. दुसरा विषय असा आहे का तपोवनमधली जी वृक्षतोड आहे त्या वृक्षतोड संदर्भात NGTमध्ये आणि बॉम्बे हायकोर्टामध्ये तो विषय सब ज्युडिशाईज आहे, म्हणजे तो विषय प्रलंबित आहे. प्रलंबित असल्यामुळे त्यावर जास्त भाषण करणं योग्य होणार नाही. पण 26,000 कोटीचा जो अमाप निधी येणार आहे तो 1-1.25 वर्षामध्ये खर्च करणं शक्य आहे का? नाही. तर तो जो काही निधी येणार आहे तो गोदावरी नदीच्या हेड खाली येणार आहे. आज गोदावरी नदी आहे त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा भरतो, त्यामुळे श्रीराम आले. आणि अनेक ज्या कपालेश्वर महादेवाची दंतकथा पाहिली तर गोदावरी नदीमुळे. नाशिकची किंवा पूर्ण भारतातली मूळ संस्कृती नदी आहे. नदी संस्कृतीचं जो रक्षण करतो तो खरा हिंदू आणि तो खरं हिंदुत्व जपतो. एक लक्षात घ्या, त्याचे रक्षण करते आणि मूळ हिंदुत्व जपणारे आम्ही लोक आहोत. अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे. तर 26,000 कोटींच्या निधीपैकी निधी हा गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी, गोदावरी नदी पुनर्प्रवाही करण्यासाठी, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी आणि गोदावरी नदी कॉन्क्रिटीकरण मुक्त करण्यासाठी तो खर्च व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन, समी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक. तर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं नाशिककरांच्या या सगळ्या भावना, त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या आणि आता चर्चेकडे वळूयात. या चर्चेसाठी आपल्यासोबत आज मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत दैनिक पुढारी नाशिकचे संपादक डॉक्टर राहुल रनाळकर. आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी. आपल्यासोबत या चर्चेमध्ये शिवसेनेकडनं नाशिकचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी भोर सुद्धा या चर्चेमध्ये आहेत. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं त्यांचे पक्ष संघटक ऋषी वर्मा सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतात. सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. मी सुरुवातीलाच रनाळकर सर आपल्याकडे येतोय. मला सुरुवातीला आपल्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की 2017च्या निवडणुकीनंतर आत्ता ही होत असलेली जी निवडणूक आहे ती एकूण सगळं बदललेलं राजकारण बघता कशी वेगळी आपल्याला भासतीये? नाही, याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने जर बघायला गेलो तर एक 2-3 गोष्टींचा महत्वाने उल्लेख करायला पाहिजे. कारण महायुतीतले जे 3 प्रमुख पक्ष आहेत तर हे 3 प्रमुख पक्षांमधली ही लढाई आहे असं एकीकडे दिसतंय. शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्ष, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये युती होईल 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 म्हणून पण शेवटपर्यंत ती काही युती झाली नाही. आणि आता हे 3ही पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा हा सामना या ठिकाणी दिसतोय.
तर जर एका वाक्यात अगदी जर सांगायचं झालं तर विरोधकांची स्पेस कुठेही ठेवायची नाही या दृष्टिकोनातनं ही रणनीती आखलेली दिसते सत्ताधाऱ्यांनी. म्हणजे जर आले तर भाजपा क्रमांक 1 वर राहील, शिंदेची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहील, तिसऱ्या क्रमांकासाठी कुठंतरी चढाओढ होईल. आणि कालची जी सभा झाली ठाकरे बंधूंची, तर या सभेमुळे मात्र एक गोष्ट निश्चितपणाने आहे की जो विरोधकांची स्पेस जी ठेवायची नाही असा जो मुद्दा सगळा समोर आला, तर तिथं विरोधक देखील कुठंतरी आक्रमक होत आहेत. त्याच्यामुळे कालच्या सभेमुळे दोन्ही पक्षांना म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एक उभारी मिळालेली निश्चितपणाने आपल्याला म्हणता येऊ शकते. त्याच्यामुळे हे फक्त 3 पक्षांमधलं ही राजकीय घमासा नाहीये, तर याच्यामध्ये विरोधक देखील आता शिरण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे एक राजकीय जोरदार असं वातावरण कालच्या सभेपासून निर्माण झालंय. आज एकनाथ शिंदेची सभा आहे, उद्या मुख्यमंत्री या ठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामुळे जी ठाकरे बंधूंची जी सभा झाली, पहिली संयुक्त सभा महाराष्ट्रातली नाशिकमध्ये झाली, याच्यामुळे नाशिकचं महत्व किती आहे राजकीय दृष्ट्या हे देखील या ठिकाणी अधोरेखित निश्चितपणे होताना दिसतं. आणि एक मुद्दा फक्त सांगतो, जे आज मान्यवर ज्यांच्या आपण प्रतिक्रिया आता बघितल्या की विकासाच्या मुद्द्याच्या भोवती राजकारण होताना दिसलं पाहिजे, राजकारण झालं पाहिजे. कुंभमेळा या ठिकाणी होणार आहे, मोठी विकासाची कामं या ठिकाणी होणार आहेत. त्याच्यामुळे नाशिककडे जसं राज्याचं लक्ष असणार आहे त्यासोबतच देशाचं देखील लक्ष असणार आहे. त्याच्यामुळे एकूणच या अनुषंगाने किती जागा कुठला पक्ष मिळवतो आणि कसं समीकरण होईल, तर या दृष्टीने आज नेमकेपणाने भाकीत करता येणार जरी नसलं तरी देखील कुठले पक्ष पुढे राहतील, चढाओढ खूप मोठ्या प्रमाणात, रस्सीखेच मोठ्या प्रमाणात होईल एवढं मात्र या ठिकाणी निश्चित आहे. अगदी सर, आपण म्हणताय त्याप्रमाणे मी भाजपच्या प्रतिनिधींकडे या सगळ्या चर्चेमध्ये जातो. कारण मागच्या वेळेला 66 जागा आपण जिंकलेल्या होत्या, एक हाती कमळ त्या ठिकाणी फुललेलं होतं. आता किती आव्हानात्मक स्थिती आपल्याला वाटते? कारण तुमचे मित्रपक्षच तुमच्या विरोधात एकीकडे आहेत, दुसरीकडे ठाकरे बंधूंनी सुद्धा आव्हान उभं केलंय. कालच्या या सभेच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला त्याची धग किती जाणवते? आम्ही या निवडणुकीकडे राजकीय हेतून पाहतच नाही. बरं, नाशिकचा विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये जे काही विषय हाताळायचे त्याच्यात जाणीव आमच्या सगळ्या नेतृत्वाला केंद्र स्तरापासून राज्य स्तरापासून इथे स्थानिक स्तरापर्यंत सगळ्यांना आहे. बरं. आणि त्या ठिकाणी एक चांगलं काम उभं करण्यासाठी ज्या रचना असायला पाहिजे त्याचा एक भाग म्हणून आम्ही निवडणुकीकडे पाहतो. बरं बरं, ठीक आहे. शिवाजी भोर, आपली प्रतिक्रिया, आपण या निवडणुकीकडे कसं पाहतात? ते राजकीय दृष्टीने पाहत नाहीयेत किंवा राजकीय विषय म्हणून आम्ही या निवडणुकीकडे बघत नाही. बरं बरं बरं, भोर आपण बोला. नाशिक महानगरपालिकेची ही जी निवडणूक होते, ही येणारा जो आवाज येतोय का माझा? हो, सलग बोला. नाशिकची जी आता जी महापालिकेची निवडणूक होते, तो येणारा जो कुंभमेळा आहे तो डोळ्यासमोर ठेवून काही ही निवडणूक होत नाही. परंतु आपण बघितलं असेल का मागच्या गेल्या 2-4 दशकामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याचं आणि आताचं कंपॅरिझन जर आपण केलं तर निश्चितपणे येत्या काळामध्ये आता जी प्रशासकीय राजवट असताना देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शहरामध्ये कुठलंही काम या ठिकाणी जनतेचं रस्त्याचं असेल, क्रीडांगणाचं असेल, कुठेही थांबलेलं दिसत नाही. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जो कुंभमेळा होणार आहे, कुंभमेळा सातत्याने आपल्याकडे दर 12 वर्षांनी नाशिकला होतो. त्याचं महत्व या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली या ठिकाणी ही जन्मभूमी आहे. आणि निश्चितपणे त्या अनुषंगाने जो येणारा कोट्यावधीचा जरी निधी असेल तर निश्चितपणे या लोकांच्या सेवेसाठी तो निधी या ठिकाणी वापरला जातो आणि भविष्यात देखील वापरला जाईल. शिंदे साहेब या ठिकाणी आपल्याला माहित आहे की गेले 18 तास या संपूर्ण राज्यामधील नागरिकांसाठी काम करतात आणि निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये जो विकास व्हायचा आहे तो 100% झाल्याशिवाय राहणार नाही. बरं, पण तो विकास एकत्रितपणे करता आला असताना तुम्ही त्यांच्या विरोधात काय असा प्रश्न नाशिककरांना पडला असेल. कारण इथं ज्या पद्धतीचं विश्लेषण होत आहे असं दिसतंय की विरोधकांना स्पेसच द्यायची नाही या भावनेत तर कुठेतरी महायुतीनं सत्तेतल्या केलेली खेळी आहे का असंही बघितलं जात आहे. सावजी, आपण बोलायला हवं याविषयी. माल कसा खाणार? वर्मा येतो आपल्याकडे. माल कसा खाणार? विरोधकांना तुम्ही विचारा की तुमची मागच्या तुम्ही 5 वर्षाच्या पूर्वीची काळात तुमची सत्ता होती, ती सत्ता असताना तुम्ही या शहरासाठी काय काय योगदान दिलं हे तुम्ही विरोधकांना विचारलं पाहिजे ना. कारण निश्चितपणे आपण बघितलं असेल मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये महानगरपालिकेची जी अवस्था होती, आज अवस्था काय आहे आणि निश्चितपणे पुढच्या येत्या काळामध्ये आपल्याला दिसेल ना, चित्र स्पष्ट दिसेल या ठिकाणी. नाही, मी हे लक्ष्मण सावजींना विचारतोय. सावजी, विरोधकांना स्पेसच द्यायची नाही असं ठरवलंय का? महायुतीमधले मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत आहेत. तिकडे शिंदे आणि पवार हे एकत्र आलेले, तुम्ही दुसरीकडे आहेत. नाही, विरोधक
विरोधकांना स्पेस द्यायची नाही द्यायची काय याच्यामध्ये जनता ठरवते ना. आम्ही राजकीय पक्ष म्हणून निवडणुकांना सामोरं जायचंय. बरं. गेल्या 5 वर्षामध्ये महापालिकेची जी स्थिती होती त्या ठिकाणी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सगळा कारभार, सगळं कामकाज हे जनतेनं पाहिलेलं आहे आणि त्यामुळे विकासामध्ये आम्ही कुठंच कुचराई केलेली नाहीये. नाशिकचं जे स्थान सगळं अनन्यसाधारण झालेलं आहे की एका बाजूला समृद्धी महामार्ग, दुसऱ्या बाजूला वाढवणे आणि दुसऱ्या बाजूला इंडस्ट्री आहे, तिसऱ्या बाजूला तिकडे एअरपोर्टचं इकडलं HALचा विषय, तीर्थक्षेत्राचा विषय, हे सगळं लक्षात घेता नाशिकचं जे स्थान झालेलं आहे सगळ्या ठिकाणी, नाशिकचं जे महत्व वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आगामी काळामध्ये नाशिकचं सगळं भारताच्या नकाशावर जे काही चित्र आलेलं आहे त्याच्यामुळे नाशिकची असली वाढत असलेली लोकसंख्या, नाशिकचं असलेलं औद्योगिकरण, नाशिकच्या असलेल्या गरजा, मूलभूत सुविधा, ह्या सगळ्या विषयांना पुरेपूर पडण्यासाठी भारतीय जनता पार्टी 365 दिवस रोज फील्डवरती आहे. त्यामुळं निवडणुका आल्या तर पक्ष म्हणून आपण सामोरं जाणार. विरोधकांना काय वाटतं हा त्यांचा विषय आहे. बरं, ठीक आहे, मी त्यांच्याकडे जातो. विरोधकांना तुम्ही सुरुवातीला मुद्दा काढला सर आमच्या लगेच सावजी, लगेच पटकन. हा, त्या ठिकाणी मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा रवींद्रजी चव्हाण असतील, बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांनी आमच्या सगळ्या जे महायुतीमध्ये जे पक्ष आहेत त्यांनी युतीमध्ये कारभार करावा, युतीमध्ये निवडणुकांना सामोरं जावं याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु तिकिटांची, कार्यकर्त्यांची, सगळ्यांची निवडणुकीला उभं राहण्याची दोन्ही पक्षांमधली इच्छा आणि त्यांची संख्या ही इतकी विषम होत होती की त्या समाधानकारक जागा दोन्ही पक्षांना देणं आणि घेणं हे सुसह्य नव्हतं, शक्य नव्हतं. आणि त्यामुळे शेवटी निवडणुकीला पक्ष सामोरं गेलेत आम्ही सगळे. त्याच्यामुळं विरोधकांचा इथं विषय विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष असं येऊ शकत नाही. बरं, ठीक आहे. मी, कारण तुम्ही दोन्ही पक्ष खरं तर प्रभू रामाचा विचार घेऊन सोबत चालता म्हणून, त्यामुळे नाशिकच्या नगरीमध्ये एकत्र का नाहीत असा प्रश्न नाशिककरांनाही पडला असेल म्हणून आपलं तुम्हाला विचारलं. मी ठाकरेंच्या शिवसेनेकडे येतो. ऋषी वर्मा, मला आपल्याला सुद्धा हेच विचारायचं आहे, कारण आता एकूणच आपली परिस्थिती अशी आहे की अनेक जण सोडून गेलेली आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा शून्यातनं सगळं उभं करायचं आहे. अशात हे सगळं किती आव्हानात्मक आहे. काल संयुक्त सभा झालेली आहे, पण तो जो भावनिक प्रचार आहे तो या सगळ्याला कसा पुरून उरणार, काय वाटतं आपल्याला? सर्वप्रथम 1966 पासून तर आतापर्यंत गेल्या इतक्या वर्षामध्ये शिवसेनेने महाराष्ट्रात संघर्ष केलेला आहे. आज 20 वर्षानंतर जरी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, महाराष्ट्राचं स्वप्न होतं की ठाकरे बंधूंनी एकत्र लढावं आणि आज ठाकरे बंधूंनी एकत्र लढण्यासाठी एक ठाकरे ब्रँड हा संपूर्ण महाराष्ट्रात चालतोय. हे संपूर्ण महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी बघते. गेल्या 2017 पासून ते 2026 पर्यंत 9 वर्ष या महापालिकेच्या निवडणुका का नाही झाल्या हा सर्वात मोठा प्रश्न आज उपस्थित होतोय. सावजी साहेबांनी सांगितलं राजकीय हेतू आम्ही पाहत नाही. अहो, ही निवडणूक संपूर्णपणे हा कुंभमेळ्याचा खेळ मांडण्याकरता ही निवडणूक ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीकडे लढवली जाते ती बघताना अक्षरशः डोळे पाणावतं की या थराला हे लोक जाऊ शकतात. आज शिंदे वेगळे लढताय, भारतीय जनता पार्टी वेगळी लढते, घड्याळ वेगळं लढतंय. तुमचं एक म्हणजे जनतेला तुम्ही ठरवून घेतलेलं आम्ही वेडातच काढत राहायचं आणि भ्रष्टाचारच करत राहायचा. खरं तर आज आपल्याकडे तपोवनाचा मुद्दा भरपूर गाजतोय, ते संपूर्ण नाशिककर बघताय आणि चीड निर्माण झालेली आहे. ज्या प्रभू श्रीरामानी आपल्या नाशिकमध्ये एवढा काळ घालवला, तो काळ घालवत असताना कुंभमेळ्याच्या संदर्भात आपण जे निर्णय घेतो हे कितपत योग्य आहे ते बघावं. दशकानुदशके कुंभमेळा हा चालत आलेला आहे, पण आजपर्यंत अशी हुकुमशाही लादून, झाडं तोडून, लोकांचे घरं तोडून, मंदिरं तोडून अशा प्रकारचा कुंभमेळा कधीही इतिहासात नाशिकमध्ये घडला नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड हे महायुती नाशिककरांना आणि नाशिकच्या जनतेला संपूर्णपणे वेड्यात काढायचा एक प्रयत्न करताय. तो प्रयत्न त्यांचा फेल जाणार आहे. कालच्या झालेल्या सभेने माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब ठाकरे साहेब नाशिकमध्ये नक्कीच एक ठाकरे ब्रँड चालणार आणि याचं उत्तर तुम्हाला येत्या 16 तारखेपर्यंत. ऋषी वर्मा ज्याप्रमाणे म्हणतायत की नाशिकमध्ये कालची अर्थात संयुक्त सभा झाली आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागेल, बोलावं लागेल. मी येतो सावजी, मला कल्पना आपल्याला मुद्दे मांडायचे. मी सावजी आपल्याकडे येतो आपल्या कमेंटसाठी आणि त्यानंतर मला रणाळकर सरांकडे जायचंय. आपली अगदी थोडक्यात कमेंट.
की मुंबईच्या 92च्या बॉम्बस्फोटानंतर जी आम्ही भूमिका घेतली, जी श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका घेतली, त्या भूमिका घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे काल नाक रवडून माफी मागतायत. यांचा ठाकरे ब्रँड मेला, संपला. कुठं हा ठाकरे ब्रँड झाला आता? ठाकरे ब्रँड वगैरे गेला. बाळासाहेबांच्या श्रद्धेय त्यांनी घेतलेल्या भूमिकेला आज हे माफी मागतायत मुंबईकर. संपत नाहीये अजून. अरे देशद्रोहींची माफी मागायला लाज वाटते. जीव चाललाय ते संपवण्याकरता. पक्ष फोडले, नेते चोरले. बरं 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 या सगळ्यामध्ये नको जाऊया. आपण मुद्द्यावर चर्चा करतोय. रणगावकर सर, रणगावकर सर, ठाकरे ब्रँडचा किती इम्पॅक्ट, अगदी शेवटची आपली कॉमेंट आणि मग चर्चा थांबवतोय. रणगावकर सर प्लीज 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 रणगावकर सर, आपली अगदी शेवटची कॉमेंट. माझ्याकडे अर्ध मिनिट आहे. करोडो रुपयाचा आहे ना. नाही, याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. नाशिक मधले जे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यापैकी तपोवनाचा मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सध्याच्या घडीला आहे. त्याचा पुढच्या 5 दिवसामध्ये कसा परिणाम होतो, विरोधक त्याविषयी रान उठवतात, याच्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. आणि शिंदे सेनेने याला विरोध केलेला आहे तपोवनाच्या वृक्षतोडीला, तर त्यांची भूमिका काय राहणार आहे हे जर स्पष्ट झालं तर त्याच्यामध्ये खूप महत्वाचा मुद्दा याच्यातनं समोर येऊ शकतो. त्यामुळे ही भूमिका काय असेल हे आज एकनाथ शिंदे स्पष्ट करतात का हे बघणं देखील महत्वाचं ठरेल. अगदी अगदी. तर नाशिकच्या सत्तेचा हा महासंग्राम आता खऱ्या अर्थानं रंगात आलेला आहे याची कल्पना आपल्याला आलेलीच असेल. फोडाफोडीचं राजकारण की विकासाचा मुद्दा, नाशिककर नक्की विजयाचा गुलाल कोणाच्या वाट्याला देतात हे आता लवकरच स्पष्ट होईल. आजच्या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार.